संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। देशाला हादरवणारी दुःखद घटना गोव्यात घडली आहे। पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलेल्या गोव्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी एक बोट बुडून मोठी जीवितहानी झाली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले असून 40 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे। आणखी 64 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही, त्यामुळे बेपत्ता व्यक्तींसाठी बचाव पथके मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत। समुद्रात घडलेल्या या दुर्घटनेनं स्थानिक पर्यटक आणि अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसलाय। घटना घडताच तटरक्षक दल, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव कार्य वेगानं सुरू केले। समुद्राच्या लाटा आणि प्रतिकूल हवामान असतानाही बेपत्ता व्यक्तींचा शोध अखंडपणे सुरू आहे। प्राथमिक तपासात बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढवणं हेच अपघाताचं मुख्य कारण असल्याचं समोर आलंय। जास्त नफ्यासाठी बोट मालकांना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून जास्त लोकांना बोटीत चढवल्याचा आरोप होतोय। प्रवाशांच्या संख्येवर योग्य नियंत्रण नसणे, सुरक्षा मानके न पाळणे या गोष्टी या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पर्यटन स्थळावर मौज मजेसाठी मोठ्या संख्येने एकाच बोटीत प्रवास करण्याची इच्छा दाखवणे, सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचं सांगितलं जात आहे। बोटीच्या क्षमतेनुसारच प्रवाशांना परवानगी देणं, प्रत्येकाला लाईफ जॅकेट देणं, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती करणे या गोष्टी सक्तीनं राबवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आपल्या कुटुंबियांची वाट पाहणाऱ्या नातेवाईकांची व्याकुळता शब्दात मांडता येणार नाहीये। बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत। मुख्य संपादक यादवराव सावंत।